आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावामध्ये झालेले विकास कामाचे, गावात असणारा लोकसहभाग आणि इतरमध्ये या सर्व बाबींचे चित्रीकरण करण्यात आले। यामध्ये गावामध्ये असणाऱ्या स्वागत कमान ग्रामपंचायत मार्फत लावण्यात आलेले सुमारे मोहगणीचे 3500 झाडे, नारळाचे सुमारे 1000 झाडे तसेच मियाडू बियांचे 1500 झाडांची लागवड झालेल्या वृक्षाची पाहणी करण्यात आली। तसेच गावातील धार्मिक स्थळे तुळजाभवानी माता मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मारुती मंदिर, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल सिंचन विहिरी, गावातील अंतर्गत रस्ते, सौर योजना, फळबाग, सूक्ष्म सिंचन योजना, शेततलाव, वनराई बंधारे, गावातील वैकुंठधाम सिमेंट बंधारे, ग्रामपंचायत प्रशासकीय कार्यालय, पंचायत लर्निंग सेंटर, मीटिंग हॉल, वाचनालय, व्यायाम शाळा, अंगणवाडी, बचत गट कार्यालय, प्राथमिक शाळा, गावामध्ये बसवलेले CCTV कॅमेरे, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाण्याचे नियोजन, गावात झालेली यादी, विकास कामे या सर्व कामांचे चित्रीकरण करण्यात आले। यावेळी गटविकास अधिकारी सुरेश तायडे, कृषी अधिकारी गोरक्षनाथ खळेकर, विस्तार अधिकारी पंचायत तानाजी कोकाटे, रवींद्र माळी, तालुका आरोग्य अधिकारी दीपाली गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, सरपंच सौ शोभाताई भनगडे, उपसरपंच प्रमोद कोबरणे, सर्व सदस्य, चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, संचालक बचत गट, अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य सर्व उपस्थित होते। आज आमच्या गणेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत राज्य शासनाने चित्रीकरणासाठी जी टीम पाठवली होती ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे सन्मान्य भंडारे साहेब यांच्या आदेशान्वये आज आमच्या गणेगावमध्ये या ठिकाणी चित्रीकरणासाठी आली। त्यामध्ये आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ ह्या चित्रीकरणासाठी गावामध्ये आला होता। त्यांनी गावामध्ये आल्यानंतर आम्ही ज्या गावामध्ये जे शाश्वत विकास त्या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये मग सिंचनाचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, अंगणवाडी असेल, शाळेचा झालेला विकास असेल, त्यामध्ये आम्ही गाव आमचं स्वतःचं पायावर उभारण्यासाठी जे काम आम्ही केलं त्याचे झाडं वृक्ष लागवडला असेल, असे अनेक आम्ही त्या ठिकाणी कामं गावामध्ये केले आणि हे गाव आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहून भविष्यामध्ये आत्मनिर्भर होईल असं एक काम आमचं गाव एकत्र त्या ठिकाणी करत आहे। आणि मग ह्या अभियानामध्ये जे जे काय विषय होते त्या विषयाचे सगळ्या बाबी आम्ही पूर्तता करून आम्ही आज ह्या अभियानामध्ये पूर्ण या ठिकाणी पुढे जात आहोत। आणि मग महाराष्ट्रामध्ये हे अभियान सुरू झालं आणि अभियान सुरू झाल्यानंतर ह्या आमच्यासारख्या छोट्या गावांना याच्यामध्ये भाग घेता आला। मी खरोखर या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मी मनापासून आभार मानल की आमच्यासारख्या छोट्या गावाला ह्या अभियानामध्ये भाग घेता आला आणि निश्चित आणि विश्वास आणि खात्री आम्हाला या ठिकाणी आहे की आम्ही या अभियानामध्ये यशस्वी होऊ। कारण की या अभियानामध्ये यशस्वी होण्याचं कारण आमचं आहे कारण की आमच्या गावाचे असणारं एकजूट, आमच्या गावाचे असणारा एकोपा आणि आमच्या गावाचा लोकसहभाग ह्या सगळ्याची सांगड त्या ठिकाणी बसते आणि म्हणून आम्ही ह्या अभियानामध्ये निश्चित यशस्वी होऊ। म्हणून मला खात्री आणि विश्वास आहे, मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना पण त्या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो की आमचं गाव निश्चित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये यशस्वी काम करेल आणि यशस्वी वाटचाल करून आम्ही राज्यापर्यंत जाऊ असा विश्वास, खात्री मी आमच्या गणेगाव ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना त्या ठिकाणी देतो। आणि आज आमच्या गावामध्ये जी राज्य शासनाची चित्रीकरणाची टीम आली त्याच्याबरोबर माननीय तायडे साहेब आणि त्यांचे सर्व स्टाफ या गावामध्ये आला, त्यांचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। आम्हाला वेळोवेळी ह्या अभियानामध्ये असेल इतरही सर्व अभियानामध्ये असेल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे साहेब, गुंजाळ साहेब असतील, पंचायत समितीचा संपूर्ण स्टाफ असेल यांचं तर आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतं। त्याबरोबर हे गाव जे उभं राहिलं, हे गाव उभं राहत असताना माननीय माझ्या ह्या तालुक्याचे आमदार स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी विशेष प्रेम या ठिकाणी आमच्या गावावर केलं होतं। त्याचबरोबर ह्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, आमच्या मनातील खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील आणि युवकांचे नेते अक्षयदादा कर्डिले साहेब असतील यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली हे गाव निश्चित विकासाची भरारी घेत आहे। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।